नमस्ते मित्रहो, आपण चॅप्टर नंबर 4 बघतोय. त्यामध्ये आपण पॉईंट नंबर 3 बघूयात, रिमूव्हिंग डुप्लिकेट्स फ्रॉम दी लिस्ट. डुप्लिकेट्स जर इनपुट झालेले असेल, डबल एंट्रीज असतील, तर ते आपण कसे ओळखायचे आणि ते कसे रिमूव्ह करायचे त्या संदर्भात हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बघणार आहोत. स्क्रीनवर माझ्याकडे काही डेटा आहे, ज्यामध्ये बाय पर्पज मी काही डुप्लिकेट एंट्रीज इनपुट केल्या आहेत. जसं की तुम्ही इकडे बघाल तर लेटर आणि फोनेटिक लेटर याप्रमाणे काही सिटीजचं नाव मी या ठिकाणी टाकली आहेत आणि काही नावं मी रिपीट केली आहेत. एक्झाम्पल जर तुम्ही इथे बघितलं, पी फॉर पुणे दाखवत आहे आणि दुसरीकडे देखील पी फॉर पुणे रिपीट या ठिकाणी मी घेतलं आहे, पी फॉर पुणे. तर समजा आपल्याकडून नजर चुकीने काही डेटा रिपीट झाला आणि पुन्हा पुन्हा तो टाईप होतो आहे आणि आपल्याला नंतर फायनली ती लिस्ट बघायची आणि त्यातून आपल्याला चेक करायचं आहे की डेटा माझा डुप्लिकेट आहे की नाही. तर त्यासाठी आपल्याला कंडिशनल फॉर्मॅटद्वारे देखील आपण काही कमांड्स वापरू शकतो आहे. त्यानंतर आपण काउंट इफ कमांड कंडिशनल फॉर्मॅटमध्ये टाकून आपण चेक करू शकतो आहे. त्यानंतर आपण वेगवेगळ्या कमांड्सद्वारे कंडिशनल फॉर्मॅटमध्ये देखील इनपुट करू शकतो आहे आणि बाकी कमांड्सद्वारे देखील आपण हे बघू शकतो आहे. तर चला स्टेप बाय स्टेप आपण ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चेक करूयात की डुप्लिकेट डेटा आपण कसं ओळखू शकतो आहे आणि त्याला कसं आपण डिलीट करू शकतो आहे. या ठिकाणी मी काय करतो आहे, डेटा सिलेक्ट करतो आहे, ए नंबरचा कॉलम, 3 नंबरचा रो, त्यापासून तर त्याच्या एंडपर्यंत, म्हणजे ए नंबरचा कॉलम, 3 नंबरचा रो ते 32 नंबरचा रो आणि या ठिकाणी बी नंबरचा कॉलम देखील तसंच मी सिलेक्ट केलं आहे. तर पूर्ण डेटा माझ्याकडे सिलेक्ट आहे. मी होम टॅबवर येतो आहे आणि कंडिशनल फॉर्मॅट्सवर मी क्लिक करतो आहे, कंडिशनल फॉर्मॅटिंग. त्यातलं पहिलं ऑप्शन मी सिलेक्ट करतो आहे, हायलाईट सेल रूल्स, आणि राईट हँड साईडला एक दुसरी विंडो पॉपअप होत आहे, ज्यातलं शेवटचं ऑप्शन मी सिलेक्ट करतो आहे, डुप्लिकेट व्हॅल्यूज, आणि यावर मी क्लिक करतो आहे. तर या ठिकाणी डुप्लिकेट व्हॅल्यूजसाठी बाय डिफॉल्ट जो फॉर्मॅट आहे तो त्यांनी त्या ठिकाणी सिलेक्ट केला आहे. मला कस्टमाइज जर करायचं असेल तर ह्या उलटा ट्रायंगलवर म्हणजे ड्रॉपडाऊनवर मी क्लिक करेन आणि कस्टम फॉर्मॅटवर क्लिक करतो आहे. तर फील याचा मिनिंग, सेलचा कलर, बॅकग्राऊंड कलर आपण चूज करू शकतो आहे. समजा हा बॅकग्राऊंड कलर मी चूज करतो आहे. मी फॉन्ट कलरसाठी फॉन्ट ऑप्शनवर क्लिक करतो आहे आणि या ठिकाणी फॉन्टचा कलर त्याला सिलेक्ट करतो आहे, जो ब्लू बॅकग्राऊंडवर परफेक्ट मॅच होईल. इथून मी बोल्ड, अंडरलाईन वगैरे देखील करू शकतो आहे. त्यानंतर स्ट्राईक थ्रू असे वेगवेगळे ऑप्शन्स देखील करू शकतो आहे, जे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलेले आहेत. त्याला जस्ट मी ओके क्लिक करतो आहे आणि या ठिकाणी पुन्हा मी ओके क्लिक करतो आहे. तर तुम्हाला निदर्शनास येईल की ज्या सिटीज रिपीट एंट्रीज आहेत त्या ठिकाणी त्याने ब्लू बॅकग्राऊंड आणि व्हाईट कलरचा फॉन्ट त्या ठिकाणी त्याने सिलेक्ट केलेला आहे. मला समजा हे नको आहे, हे सिलेक्शन मला काढून टाकायचं आहे. सेम प्रोसेसमध्ये मी जाणार, कंडिशनल फॉर्मॅटिंग आणि क्लिअर रूल्स फ्रॉम द सिलेक्टेड सेल्स, म्हणजे सिलेक्टेड एरियामधून हे फॉर्मॅट मी काढून टाकतो आहे आणि जुना डेटा माझा तसाच्या तसा पुन्हा इथे येतो आहे. या ठिकाणी पुन्हा मला कंडिशनल फॉर्मॅट अप्लाय करायचं आहे, तर सेम प्रोसेस मी इथे जाणार आणि यावेळेस आपण डुप्लिकेट्सच्या ऐवजी युनिक व्हॅल्यूजला कलर आपण करण्याचा प्रयत्न करूयात. तर सेम प्रोसेस मी करतो आहे, कंडिशनल फॉर्मॅटिंग, हायलाईट सेल रूल्स, डुप्लिकेट व्हॅल्यूज यावर मी क्लिक करतो आहे आणि यातून डुप्लिकेट्सच्या ऐवजी मी युनिक ऑप्शनवर क्लिक करतो आहे आणि यातून त्याला कस्टमाइज करतो आहे, कस्टम फॉर्मॅट, आणि फॉन्टचा कलर, बॅकग्राऊंड कलर हवं ते कलर्स मी इथून सिलेक्ट करू शकतो आहे. अजून कलर हवे असतील तर या ठिकाणी येऊन मी कलर सिलेक्ट करू शकतो आहे. त्याचा फॉन्ट कलर वगैरे हवं तो सिलेक्ट करू शकतो आहे आणि जस्ट मी ओकेवर क्लिक करतो आहे. तर या ठिकाणी तुम्हाला निदर्शन असेल की ज्या एंट्रीज युनिक आहेत त्या वेगळ्या कलरमध्ये आहे आणि ज्या एंट्रीज डबल आहे, रिपीटेड आहेत, त्या वेगळ्या कलरमध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे सिस्टम आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने डुप्लिकेट्स ओळखण्यासाठी मदत करतं. आता आपण कंडिशनल फॉर्मॅट वापरूया, पण या ठिकाणी आपण फॉर्म्युला अप्लाय करूयात. जुना फॉर्मॅटनुसार या ठिकाणी ऑलरेडी कंडिशनल फॉर्मॅट आहे, ते मी क्लिअर करतो आहे. त्यासाठी कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये जातो आहे आणि क्लिअर रूल्स फ्रॉम द सिलेक्टेड सेल्स, म्हणजे सिलेक्ट केलेल्या एरियामधलं रूल, म्हणजे आपला जो फॉर्म्युला टाकलेला आहे तो क्लिअर केला आहे. आता या ठिकाणी माझा डेटा सिलेक्टेड आहे. मला फॉर्मॅट टाकायचा आहे की जर डेटा रिपीट असेल, एकापेक्षा जास्त एंट्रीज असतील, तर त्या तू मला वेगवेगळ्या कलरमध्ये करून दे. यासाठी जस्ट मी डेटा सिलेक्ट करतो आहे, होम टॅबवर येतो आहे, कंडिशनल फॉर्मॅटिंगवर येतो आहे आणि या ठिकाणी न्यू रूल ऑप्शनवर क्लिक करतो आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर एक छोटी विंडो पॉपअप होत आहे. त्यात सगळ्यात शेवटचं एक ऑप्शन येतं आहे की यूज फॉर्म्युला यूज करा, की कुठला फॉर्मॅट आपल्याला वेगळ्या कलरमध्ये हवा आहे किंवा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये हवा आहे. तर या ठिकाणी मला फॉर्म्युला इनपुट करायचा आहे. फॉर्म्युला इनपुट करण्यासाठी मला सिस्टममध्ये जो डेटा या ठिकाणी आहे, हा डेटा माझ्याकडे सिलेक्ट असणं गरजेचं आहे.
या ठिकाणी जर सिलेक्शन नसेल तर त्याला फॉर्मॅट एक्झॅक्टली कुठे करायचं आहे त्याची आयडिया त्या ठिकाणी मिळत नाही. तर त्यासाठी मला डेटा फॉर्मॅट करण्यासाठी सिस्टमॅटिक वेने जाण्यासाठी मला डेटा सिलेक्शन असणं खूप गरजेचं आहे. तर चला सिम्पल प्रोसेस आपण पुन्हा करूयात. मी डेटा सिलेक्ट करतो आहे, डी नंबरचा कॉलम, 3 नंबरचा रो ते डी नंबरचा कॉलम, 32 नंबरचा रो आणि सेम प्रोसेस मी ईला देखील सिलेक्ट करतो आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे डेटा डी टू ई, याचा अर्थ D3 ते E32 इथपर्यंत माझा डेटा सिलेक्ट झालेला आहे. कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये मी येतो आहे, न्यू रूलवर क्लिक करतो आहे. या ठिकाणी यूज अ फॉर्म्युला टू डिटरमाइन यावर क्लिक करतो आहे आणि इथे फॉर्म्युला टाकतो आहे इज इक्वल टू काउंट इफ इन ब्रॅकेट काउंट इफ, काउंट कर जर मी दिलेल्या रेंजमध्ये कुठे तुला डुप्लिकेट्स दिसतील, ह्या रेंजमध्ये जर कुठे तुला डुप्लिकेट्स दिसतील तर ह्या रेंजमध्ये डुप्लिकेट्स असतील तर तू माझ्या सांगितल्याप्रमाणे कलर्स त्याला करून दे. तर मी जस्ट काय करतो आहे, इथे सिलेक्शन करतो आहे, कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो की, कंट्रोल शिफ्ट राईट ॲरो की. याचा अर्थ मी फॉर्म्युलामध्ये डेटा सिलेक्ट केला आहे आणि फॉर्म्युलामध्ये त्याला कमांड दिली आहे की काउंट कर जर D3 ते E32 यामध्ये तुला कुठे डुप्लिकेट्स दिसत आहेत का. पण आता हे डुप्लिकेट्स आहेत की नाही हे ठरवण्यासाठी आपल्याला त्याला कमांड द्यावी लागेल. यासाठी मी कॉमा देतो आहे आणि सोर्स त्याला सांगतो आहे की तू क्रॉस चेक कर डी नंबरचा कॉलम, 3 नंबरचा रो. आता या ठिकाणी फॉर्मॅटमध्ये किंवा फॉर्म्युलामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की ज्यावेळेस मी रेंज सिलेक्ट केली D3 ते E32 तर याला सिस्टमने ऑटोमॅटिक डॉलर सिम्बलने लॉक केलं आहे, फिक्स्ड रेफरन्स या ठिकाणी केलेला आहे. पण D3 हे मी ड्रॅग केल्यानंतर D4 व्हायला हवं, D5 व्हायला हवं, D6 व्हायला हवं. यासाठी याला फ्री ठेवणं गरजेचं आहे. तर त्यासाठी इथलं डॉलरचं सिम्बल मला सगळ्यात पहिले हटवावं लागेल. ते हटवण्यासाठी D3 यावर मी क्लिक करतो आहे आणि फंक्शन की F4 मी प्रेस करतो आहे. जोपर्यंत डॉलरचं सिम्बल जात नाही तोपर्यंत मी फंक्शन की प्रेस करतो आहे, ब्रॅकेट क्लोज करतो आहे आणि त्याला कमांड देतो आहे की ग्रेटर दॅन 1. आता ग्रेटर दॅन 1 सांगितलं आहे. आता फॉर्मॅट आपल्याला करायचं आहे. तर फॉर्मॅट इथे मी क्लिक करतो आहे. त्याला बॅकग्राऊंड कलर जो हवा असेल तो आपण देऊ शकतो आहे. फॉन्ट कलर त्याला जो सुटेबल फॉन्ट कलर हवा असेल तो आपण देऊ शकतो आहे. जस्ट यावर मी ओके करतो आहे. पुन्हा मी ओकेवर क्लिक करतो आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की जे एंट्रीज रिपीटेड आहेत, एक्झाम्पल औरंगाबाद या ठिकाणी रिपीटेड आहे, पुणे रिपीटेड आहे, सातारा रिपीटेड आहे. तर ज्या रिपीटेड एंट्रीज आहेत त्या त्याने वेगळ्या कलरमध्ये केलेल्या आहे. यासाठी हा फॉर्म्युला मला एडिट करायचा असेल किंवा पुन्हा बघायचा असेल तर मी कंडिशनल फॉर्मॅट्समध्ये येतो आहे, कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये आणि मॅनेज रूल्सवर मी क्लिक करतो आहे. तो जो फॉर्म्युला मी तिथे टाकलेला आहे तो फॉर्म्युला मला या ठिकाणी डबल क्लिक केल्यानंतर हा फॉर्म्युला मला या ठिकाणी डिस्प्ले देतो आहे की काउंट कर जर D3 ते E32 या दरम्यान D3 ही रेंजमध्ये असलेली संख्या किंवा व्हॅल्यू कुठे तुला रिपीट जर दिसेल तर तू काउंट कर आणि ग्रेटर दॅन 1 असेल तर तू त्याला फॉर्मॅट कर. यासाठी आपण त्याला कमांड दिली आहे आणि सिस्टमने आपल्याला या प्रकारे कंडिशनल फॉर्मॅटमध्ये फॉर्म्युला टाकून आपण डेटा या ठिकाणी फॉर्मॅट करू शकतो. आता आपण तिसरं ऑप्शन यूज करूयात. या ठिकाणी काही एंट्रीज मी केल्या आहेत आणि काही नावं या ठिकाणी ठेवली आहेत. तर ह्या नावांमध्ये काही नावं मी 3-4 वेळा एंट्री केली आहे, मोर दॅन 2, मोर दॅन 3 अशा वेगवेगळ्या एंट्रीज मी केल्या आहे. एक्झाम्पल सुनील हे नाव मी 5 वेळा टाईप केलं आहे. आता मला ओळखायचं आहे की हे नाव डुप्लिकेट आहे की नाही. तर यासाठी मला फॉर्म्युला जस्ट काउंट इफ सेम फॉर्म्युला मी यूज करणार. जुना फॉर्म्युला मी उडवतो आहे आणि या ठिकाणी चेक करूयात आपण की ही एंट्रीज डुप्लिकेट आहे की नाही. तर किती वेळा या ठिकाणी संख्या किंवा ह्या एंट्रीज किती वेळा आलेल्या आहेत. चला आपण चेक करूयात. मी कमांड देतो आहे. जुनी कमांड हवं तर तुम्ही इथे रेफर करू शकतायत किंवा त्याला डिलीट करून देखील आपण करू शकतो आहे. मी याला डिलीट करतो आहे आणि या ठिकाणी कमांड देतो आहे किंवा डेटा सिलेक्शन करून देखील ॲट अ टाईम करू शकतो आहे किंवा मॅन्युअली जर मी कमांड देतो आहे इज इक्वल टू काउंट इफ इन ब्रॅकेट सोर्स. या ठिकाणी H3 हा सोर्स आलेला आहे आणि या सोर्समध्ये H3 पासून आपल्याला H कॉलमच्या एंडपर्यंत हवं आहे. याचा अर्थ इथे मी कोलनने देखील टाईप करू शकतो आहे किंवा सिम्पली सिलेक्ट करताना या ठिकाणी मी क्लिक करून कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो की देखील सिलेक्ट करू शकतो आहे. उप्स, फॉर्म्युला पुन्हा आपला गेलेला आहे. पुन्हा आपण त्याला यूज करूया इज इक्वल टू काउंट इफ इन ब्रॅकेट H नंबरचा कॉलम, 3 नंबरचा रो ते 27 नंबरच्या रोपर्यंत मी डेटा सिलेक्ट केलेला आहे. काउंट इफ H3 ते H17 आणि हा डेटा मी या ठिकाणी लॉक करणं आवश्यक आहे. तर त्यासाठी मी H नंबरच्या कॉलममध्ये H3 या रेंजमध्ये जातो आहे आणि फंक्शन की F4 यूज करतो आहे. डॉलर सिम्बलनी लॉक झालं आहे. सेम प्रोसेस H27 ह्या सेलसाठी देखील मी याला लॉक करतो आहे
आणि या ठिकाणी माझा डेटा H3 ते H27 असा डेटा या ठिकाणी लॉग झाला आहे. मी पुन्हा त्या एंडला येतो आहे आणि तिथे कॉमा यूज करतो आहे आणि त्याने तो चेक कुठे करावा यासाठी H नंबरचा कॉलम 3 नंबरचा रो असा मी त्याला रेफरन्स देतो आहे H3 आणि जस्ट ब्रॅकेट क्लोज करतो आहे, एंटर करतो आहे. तो या ठिकाणी सांगतो आहे की सुनील हे नाव 5 वेळा एंटर झालं आहे. तर 5 वेळा एंटर याचा अर्थ मोर दॅन वन्स, एकापेक्षा जास्त, याचा अर्थ तो या ठिकाणी डेटा माझा रिपीटेड आहे. तर जी संख्या 1 दाखवत आहे त्याचा मिनिंग होतो आहे की ते युनिक आहे आणि जी संख्या एकापेक्षा जास्त दाखवत आहे याचा अर्थ ती संख्या रिपीटेड आहे आणि डुप्लिकेट्स आहेत. तर अशा प्रकारे आपण काउंट इफ फॉर्म्युलाद्वारे डुप्लिकेट देखील ओळखू शकतो आहे. आता सेम फॉर्म्युला आपण यूज करून बघूयात की डुप्लिकेट्स आहेत की नाही. ट्रू आणि फॉल्समध्ये आपल्याला जर डिस्प्ले हवा असेल तर ते देखील आपण करू शकतो आहे. सेम फॉर्म्युला मी यूज करतो आहे, याला डिलीट करतो आहे जुना फॉर्म्युला. इथे मी टाईप करतो आहे काउंट इफ इन ब्रॅकेट, रेंज मी सिलेक्ट करतो आहे H3 ते H27 आणि ह्या रेंजला मी लॉक करतो आहे. यासाठी मला H3 क्लिक करून फंक्शन की F4 प्रेस करायची आहे. H27 यावर क्लिक करून फंक्शन की F4 प्रेस करायची आहे आणि क्रॉस चेक करण्यासाठी पहिल्या सेलची रेंज द्यायची आहे H3 ब्रॅकेट क्लोज आणि त्याला कमांड देतो आहे ग्रेटर दॅन 1. याचा अर्थ या रेंजमध्ये जर संख्या एकापेक्षा जास्त असेल तर मला ट्रू किंवा फॉल्समध्ये तू डिस्प्ले कर आणि जस्ट मी एंटर करतो आहे. या ठिकाणी तो सांगतो आहे की 5 म्हणजे एकापेक्षा जास्तच आहे तर ट्रू. याला मी फॉर्म्युला खाली ड्रॅग देखील करू शकतो आहे. मी फॉर्म्युला ड्रॅग करतो आहे. या ठिकाणी बघा ट्रू आणि फॉल्स या ठिकाणी डिस्प्ले करतो आहे. ट्रूचा मिनिंग या ठिकाणी एंट्रीज रिपीटेड आहे आणि फॉल्सचा मिनिंग ह्या संख्या युनिक आहेत. तर अशा पद्धतीने आपण डुप्लिकेट्स आयडेंटिफाय करू शकतो आहे. समजा या पर्टिक्युलर लिस्टमध्ये ह्या रेंजमध्ये याला मी सिलेक्ट करतो आहे आणि मला हे डुप्लिकेट्स घालवायचे आहेत, एंट्रीज मला रिपिटेशन नको आहे. तर यासाठी मी स्क्रीनवर डेटा टॅबमध्ये येणार आणि डेटा टॅबमध्ये डेटा टूल्सच्या अंडर रिमूव्ह डुप्लिकेट्स नावाचं एक ऑप्शन असतं, त्यावर मी क्लिक करतो आहे आणि या ठिकाणी तो एक्सपांड सिलेक्शन किंवा करंट सिलेक्शन ऑप्शन मला विचारतो आहे. मी कंटिन्यू विथ द करंट सिलेक्शन म्हणतो आहे आणि या ठिकाणीच डुप्लिकेट रिमूव्ह काढण्यासाठी किंवा करण्यासाठी मी सांगतो आहे. रिमूव्ह डुप्लिकेट्सवर क्लिक करतो आहे आणि जस्ट ओकेवर क्लिक करतो आहे. त्यांनी सांगितलं की 11 एंट्रीज डुप्लिकेट होत्या ज्या मी काढून टाकल्यात आणि 14 व्हॅल्यूज युनिक होत्या ज्या मी तशाच ठेवलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघा या संख्या ज्या डुप्लिकेट्स होत्या त्या निघून गेल्यात आणि युनिक संख्या या ठिकाणी आहेत. तर अशा पद्धतीने आपण डुप्लिकेट्स ओळखून डुप्लिकेट्स रिमूव्ह करण्याचा देखील प्रयत्न करू शकतो. धन्यवाद.